धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत एमआयएम पक्ष अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून सत्ताधारी भाजपच्या मनमानी कारभाराला आम्ही चाप लावू असा निर्धार एमआयएमचे नेते इर्शादभाई जहागीरदार यांनी व्यक्त केला आहे। चाळीसगाव रोडवरील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी दावा केला की महापालिकेत एमआयएम किंगमेकरच्या भूमिकेत असेल आणि आमच्यासाठी धुळ्याची जनताच खरी किंग आहे। निवडणुकीत पक्षाचे सर्व 21 उमेदवार निवडून येतील आणि आमचा स्ट्राईक रेट 90% वर राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। भाजपसोबत सत्तेसाठी हातमिळवणी करणे कधीही शक्य नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी ही लढाई भ्रष्टाचार आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचे सांगितले। बंडखोर नासिर पठाण यांच्यावर गद्दारीचा शिक्का पक्षांतर्गत वाद आणि तिकीट वाटपावरून झालेल्या आरोपांना उत्तर देताना इर्शादभाई यांनी माजी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांच्यावर जोरदार प्रहार केला। पठाण यांनी पक्षाची फसवणूक करून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचा आरोप करत त्यांना गद्दार संबोधले। नासिर पठाण यांच्या सल्ल्यानुसारच तिकीट वाटप आणि पॅनेलची रचना करण्यात आली होती, त्याचे सर्व पुरावे स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत असे इर्शादभाईंनी स्पष्ट केले। तिकीट विक्रीच्या आरोपांचे खंडन करताना त्यांनी आव्हान दिले की जर कोणी 1 रुपया घेतल्याचे सिद्ध केले तर मी राजकारण सोडून देईन। उलट नासिर पठाण यांनीच माझ्याकडून आर्थिक मदत घेतल्याचे सांगत त्यांचे सर्व काळे चिठ्ठे बाहेर काढण्याचा इशाराही त्यांनी दिला। जसं आपल्याला माहिती आहे की धुळे महानगरपालिकेची ही निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक एमआयएम पार्टीचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे सामाजिक न्यायाची ही लढाई आहे आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर एमआयएम लढतच आहे। त्याबरोबर विकास आणि भ्रष्टाचार या 2 मुद्द्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे। आज आमचे उमेदवार 4 नंबर प्रभागात, 11 नंबर प्रभागात, 13 नंबर, 14 नंबर, 15 नंबर आणि 19 नंबर प्रभागात असे आम्ही 22 उमेदवार दिले होते। त्यापैकी काय एक उमेदवारांनी जो पक्षाचा जिल्हाध्यक्ष होता त्यांनी माघार घेतली। येणारी ही निवडणूक धुळे शहराच्या राजकारणात कलाटणी देणारी असणार आहे, कारण एमआयएम या ठिकाणी किंगमेकरची भूमिकेत राहणार। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमचे जास्तीत जास्त नगरसेवकांचं स्ट्राईक रेट सर्वात जास्त कोणत्या पक्षात असलं तर ते एमआयएम पार्टीचं स्ट्राईक रेट सर्वात जास्त राहील। आमचे लोक चांगल्या पद्धतीने निवडून येतील। वीडियो कुछ है आपके पास तो उसमें एमआईएम का नाम लिया है तो मेरे पास एक वीडियो है जिसमें नाम नहीं लिया है। तो मेरी एक गुजारिश है कि अगर आपके पास उनका नंबर रहता तो उनसे फोन करो और उनको पूछो कि शवाल भाई जो आपने ये बात बोली एमआईएम के बारे में बोली सवाल है एक लगा दो उनको बोला कि ये कौन से पार्टी, मेरे पास जो वीडियो है उसमें पार्टी का नाम ये नहीं है। अच्छा, अगर आप लोगों को लगता है उन्होंने एमआईएम पार्टी का नाम ये है तो मेरे 21 उम्मीदवार पूरे शहर में घूम रहे और आप लोग हर एक उम्मीदवार को जानते हैं। आप उम्मीदवारों से पूछो कि हमने तुमसे 5 लाख लिए या 10 लाख लिए, और अगर कोई उम्मीदवार बोलता है कि हमने ये मेरे सामने लाओ अगर पैसे लिए है और जो हमारे पे झूठे आरोप कर रहे हैं उन्हें राजनीति छोड़ना, नहीं तो हम राजनीति छोड़ेंगे। सांगतो की 100% बीजेपी एनडीएचे तिन्ही पक्ष त्यांच्याबरोबर आम्ही जाणार नाही, 100% लिहून घ्या। रायगड जिल्हा अध्यक्ष ताडी एमआयएमची काय बॉडी इथं आहे नाही, तो आता स्वतःची पोळी वाचतोय। तो एक गद्दार माणूस आहे पार्टीचा आणि तो गद्दार आहे, ह्याच्यावर शिक्कामोर्तब झालेले निवडणुकीचा तर घोडा मैदान जवळ आहे। या एमआयएमचा आश्वासन कोणी रोखू शकणार नाहीये आणि निश्चित आम्ही ही एमआयएमची इथे स्ट्राईक रेट जे तुम्हाला शब्द दिले ते स्ट्राईक रेट नंतर आपण 18 तारखेला प्रेसला भेटूया। मी तुम्हाला